नमस्कार. तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. सरकारनं एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियाच बदलू शकते. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नवीन नियम नेमके आहेत तरी काय आणि त्याचा आपल्या तयारीवर काय परिणाम होणार आहे. आणि मला माहितीये, सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न घोळतोय की पुढची तलाठी भरती नक्की कोण घेणार, एमपीएससी घेणार का? तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत, तेही पुराव्यांसकट. ओके, तर सगळ्यात आधी आपण त्या मूळ गोष्टीकडे जाऊया. तो सरकारी निर्णय ज्यामुळे हे सगळं सुरू झालंय. हा निर्णय खरं तर संपूर्ण भरती प्रक्रियेचा चेहरामोहरा बदलणारा ठरू शकतो. तर हे बघा, तारीख लक्षात ठेवा, 18 जुलै 2024. या दिवशी एक शासन निर्णय आला ज्याला आपण GR म्हणतो. आणि या GRमध्ये एकदम स्पष्टपणे काहीही आडवळण न घेता असं म्हटलंय की इथून पुढे गट ब आणि गट क ची जेवढी पण पदं आहेत ना, ती सगळी एमपीएससी मार्फतच भरली जातील. हाच तो मुख्य पुरावा आहे, आपल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराचा पाया. आता तुम्ही म्हणाल, ह्याचा आणि तलाठी भरतीचा काय संबंध? अहो, अगदी सरळ संबंध आहे. बघा, GR काय म्हणतो, गट क ची सगळी पदं एमपीएससी भरणार, बरोबर? आणि तलाठी हे पद कोणत्या गटात येतं? तर गट क मध्येच. झालं. म्हणजे हा नियम थेटच्या थेट तलाठी पदाला लागू होतो. एकदम सोपं गणित आहे. बरं, पण सरकारला अचानक असं का वाटलं की खासगी एजन्सी नको, आता एमपीएससीच पाहिजे? या बदलामागे काहीतरी ठोस कारण असणारच, बरोबर? चला, तीच कारणं आता आपण बघूया. इथे ना 2 तारखा खूप म्हणजे खूपच महत्त्वाच्या आहेत. पहिली तर आपण पाहिली 18 जुलै 2024, ज्या दिवशी तो GR आला. आणि दुसरी तारीख आहे 31 डिसेंबर 2025. या दिवशी काय होतं माहितीये? तर याच दिवशी TCS सोबत सरकारचा जो करार आहे तो संपतोय. आता या दोन्ही गोष्टी एकत्र जोडून बघा, चित्र एकदम स्पष्ट दिसायला लागेल. आणि ऐका, हे काही आपण हवेत बोलत नाहीये किंवा अंदाज लावत नाहीये. त्या सरकारी GR मध्ये अक्षरशः लिहिलंय की TCS सोबतचा करार 31 डिसेंबर 2025ला संपणार म्हणजे संपणार, तो पुढे वाढवला जाणार नाही. म्हणजे एक गोष्ट तर 100% पक्की आहे. आता काहींना वाटेल की ठीक आहे, हे सगळं तर कागदावर आहे, पण खरंच असं होतंय का? तर हो, हे धोरण फक्त कागदावर नाहीये, ते प्रत्यक्षात यायला सुरुवात सुद्धा झालीये. आणि याचं सगळ्यात ताजं आणि मोठं उदाहरण म्हणजे नगर परिषद भरती. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. नगर परिषद भरतीची जी प्रक्रिया आहे ती एमपीएससीकडे देण्याचं काम ऑलरेडी सुरू झालंय. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की सरकार आपल्या निर्णयावर एकदम ठाम आहे. आता साधा विचार करा, जर नगर परिषद भरती एमपीएससीकडे जाऊ शकते तर मग तलाठी भरती का नाही जाणार? तर आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं, GR बघितला, TCS कराराची डेडलाईन बघितली, नगर परिषदेचं उदाहरण बघितलं, या सगळ्या पुराव्यांना एकत्र केल्यावर आपण एका निष्कर्षापर्यंत पोचतो. आणि तो निष्कर्ष या एका आकड्यात आहे. बघा, TCSचा करार संपतोय, मागच्या परीक्षेमध्ये झालेले गैरप्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचा नवीन ठाम निर्णय, हे सगळं एकत्र आणल्यावर एकच गोष्ट समोर येते. पुढची तलाठी परीक्षा एमपीएससीच घेणार याची शक्यता आहे. तब्बल 99.9%. म्हणजे हे जवळपास निश्चितच मानून चला, म्हणजे एक गोष्ट तर आता जवळपास स्पष्ट झाली की परीक्षा एमपीएससी घेणार. पण आता येतो पुढचा आणि आपल्या सगळ्यांसाठी तितकाच महत्त्वाचा प्रश्न: जाहिरात कधी येणार, ॲड कधी येणार? या टाईमलाईनकडे जरा लक्ष द्या. बघा, सध्या काय आहे तर निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहिता असताना नवीन जाहिरात येऊ शकत नाही, हे आपल्याला माहितीये. ही आचारसंहिता साधारणपणे जानेवारी 2026 पर्यंत संपण्याची शक्यता आहे. मग त्यानंतर काय? तर त्यानंतर प्रक्रिया सुरू होऊन आपल्याला नवीन जाहिरात साधारणतः मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये बघायला मिळू शकते. हा एक अंदाज आहे, पण तो तर्कावर आधारित आहे. ओके, तर परीक्षा एमपीएससी घेणार, जाहिरात कधी येणार हे पण कळालं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे आपल्याकडे. या बदलत्या परिस्थितीत आपण आपला अभ्यास कसा करायचा, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? एक गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा, काहीही झालं तरी अभ्यास थांबवायचा नाही. तुमचा अभ्यास जसा सुरू आहे तसाच, किंबहुना अजून जोरात सुरू ठेवा. कारण जे मुख्य विषय आहेत ते थोडीच बदलणार आहेत, ते तर तेच राहणार आहेत. पण हो, एक गोष्ट नक्की, परीक्षा एमपीएससी घेणार म्हटल्यावर परीक्षेच्या पॅटर्नमध्ये थोडा बदल नक्कीच होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला तयार राहावं लागेल. हे बघा, काय बदलू शकतं आणि काय नाही हे समजून घेऊ. कदाचित परीक्षेची रचना, म्हणजे त्याचा जो पॅटर्न आहे, प्रश्नांचं स्वरूप आहे किंवा त्याची काठिण्य पातळी आहे, ती एमपीएससीच्या स्टाईलने बदलू शकते. पण जे आपले मूळ विषय आहेत,
मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे विषय कुठेही जाणार नाहीत. हे कायम राहणार आहेत. त्यामुळे निश्चिंत रहा, तुमचा आतापर्यंतचा अभ्यास अजिबात वाया जाणार नाहीये. तर या सगळ्या विश्लेषणानंतर आता एकच प्रश्न उरतो आणि तो प्रश्न तुमच्यासाठी आहे. या नव्या बदललेल्या परीक्षा पॅटर्नसाठी तुम्ही तयार आहात का? या प्रश्नावर नक्की विचार करा आणि आजपासूनच आपल्या अभ्यासाला एक नवी, योग्य